मुंबईतील मुलुंड परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या 12 वर्षांच्या चिमुकल्यावर शेजारी राहणाऱ्या 26 वर्ष नराधमाने वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. मुलुंडमध्ये राहणाऱ्या या 12 वर्षांच्या मुलावर त्याच्याच घराशेजारी राहणाऱ्या आरोपीने अनेकदा अत्याचार केले. हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने या निष्पाप मुलाला गप्प बसण्यास भाग पाडले. मात्र काही दिवसांपूर्वी त्या मुलाला होणाऱ्या असह्य वेदनांमुळे अखेर त्याने आपल्या बहिणीकडे "मला खूप दुखतंय" अशी व्यथा मांडली. बहिणीने तातडीने त्याला डॉक्टरांकडे नेले. तपासणी दरम्यान डॉक्टरांनी या मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट केलं. यानंतर बहिणीने आपल्या लहान भावाला विश्वासात घेत संपूर्ण घडलेला प्रकार जाणून घेतला. आरोपी हा घराशेजारीच राहतो हे समजताच कुटुंबियांनी तात्काळ त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आरोपी लघुशंकेचे कारण सांगत पोलिसांच्या देखरेखीतूनच पळ काढून फरार झाला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या घटनेनंतर पीडित कुटुंबाने मनसेचे शाखा प्रमुख संदीप वरे यांच्याकडे धाव घेत हा संपूर्ण प्रकार त्यांच्या समोर मांडला. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार मला वाटतं 24-25च्या दरम्यान झालेला आहे, मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये. आणि 12 वर्षाच्या मुलावरती लैंगिक अत्याचार अनेक वेळा झालेले आहे. अनेक वेळा झाल्यानंतर त्या मुलांनी घरात वाच्यता केली. त्याला थोडा त्रास होऊ लागला. त्यांनी त्याच्या लहान बहिणीकडे त्याची वाच्यता केली की असं माझ्याबरोबर झालेलं आहे. परंतु तो पूर्णपणे सांगत नव्हता त्यांना. तर त्यांनी ती तपासणी केली असता ते गंभीर प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी नंतर त्याला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर ती सगळी बाब त्यांच्या लक्षात आली. ती बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आमच्या कार्यालयात मला भेटून मदतीसाठी याचना केली. परंतु हे प्रकरण पोलिसांकडे वर्ग करण्यात यावं असं मी त्यांना सुचवलं. पोलिसांकडून त्यांना न्याय मिळेल अशा अपेक्षेने मी त्यांच्याकडे पाठवलं. त्यानंतर पोलीस स्टेशनला ते गेले. त्या आरोपीला तिथे जो गृहस्थ आहे 26 वर्षाचा तरुण आहे त्याला तिथे त्यांनी जमा केलं, म्हणजे घरच्यांनीच. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पोलीस स्थानकामधून, म्हणजे मला वाटतं त्या दिवशी फरार झालेला आहे. त्या दिवशी तो त्यांच्या हातातून निसटलेला आहे. आज तागायत तो आरोपी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये पुनश्च आलेला नाही किंवा त्याला आणण्यात आलेलं नाही. 10 ते 12 दिवस या गोष्टीला झालेले आहेत. ते जे कुटुंब आहे ते भीतीच्या सावटाखाली वावरते. 2 लहान बहिणी आहेत आणि त्यांची आई आहे, वयस्कर आहे. त्यांना असं वाटतं की आरोपीने पूर्वी पण त्यांना अशा धमक्या दिलेल्या आहेत की त्या मुलाला की जर याची कुठं वाच्यता केली, घरी सांगितलं, हा जो प्रकार आहे तो जर घरी सांगितला तर तुला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे त्या मुलाला. त्यामुळे ती सर्व कुटुंब त्यामध्ये भीतीच्या ह्याच्यामध्ये राहते, वावरते. पोलीस स्टेशनला अनेक वेळा ती कुटुंब गेला असता त्यांना उडवडीची उत्तरं दिलेली आहेत. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना 25 तारखेला हे पत्रक दिलेलं आहे आणि आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे अशी माझी मागणी होती. परंतु आता 10 दिवस झालेले आहेत. 10 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई आणि माझ्या पत्राची पण त्यांना असे थोडंसं दखल घ्यावी असंही त्यांना वाटलेलं नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मला असं वाटतं लोक म्हणजे भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. आरोपी जो आहे हा नेमका फरार कसा झाला? आरोपी स्वतः तिथे त्यांच्या म्हणजे कुटुंबाने त्याला तिथे नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. पोलिसांनी त्याच्यावर FIR घेतलेली आहे. पोस्कोच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे. त्यानंतर काही मला वाटतं लघुशंकेला जायचं असे विनवणी केली असता कॉन्स्टेबलच्या हातातून तो निसटलेला आहे. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आरोपी जमा केल्यानंतर निसटून जातोय आणि 10 ते 11 दिवस झालेले आहेत, आरोपीला पकडता येत नाही. म्हणजे हे मुलुंड पोलीस स्टेशनच्या मला वाटते अपयश आहे. आणि असं जर कायद्याचे रक्षक आहेत त्यांनी जर असा खोडसाळपणा केला किंवा कामामध्ये तसूर असेल तर मग मला असं वाटतं नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा. मला असं वाटतं म्हणजे त्यांच्याकडून घेतलेल्या माहितीनुसार की त्यांच्या म्हणजे जवळपासच्या त्यांच्या नात्यातून ही व्यक्ती आहे. हा सगळा प्रकार त्यांनी म्हणजे त्या लहान मुलाला जबरदस्तीने दम देऊन ह्या सगळ्या गोष्टी करून हा केलेला आहे. मला असं वाटतं हे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि न्यायाचे रक्षक आहेत त्यांनी आता तरी मला असं वाटतं की यामध्ये तत्परता दाखवून हे सगळं प्रकरण लवकरात लवकर त्या आरोपीला अटक केली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे.
माझी अशी मागणी आहे, जर हे लवकरात लवकर जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्हाला तिथे आंदोलन घ्यावं लागेल, उपोषण, काही ज्या गोष्टी असतील, ज्या कायद्याच्या दृष्टीने कायद्याच्या चौकटीत बसतील, या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील. पत्रव्यवहार मी आयुक्तांपर्यंत आणि सर्वांपर्यंत केलेलं आहे, DCP SCP नाही पत्रव्यवहार केलेला आहे. तर त्यांच्याकडून काही दखल घ्यावी अशी माझी आशा अपेक्षा आहे. दरम्यान एवढ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून कसा पळाला आणि त्यानंतरही अद्याप आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याने संतापाची लाट उसळली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी कुटुंबाकडून केली जाते. आम्ही 22 तारखेला आमच्या भावासोबत असं काय झालंय प्रकार, आणि आम्हाला 23 तारखेला कळालंय की असं असं काहीतरी झालंय, आमच्या भावाला त्रास होत होता. तर आम्ही चेक केलं आणि त्याला बघितलं, तर आम्हाला थोडा डाऊट गेला. मग आम्ही प्रेमाने त्याला विचारलं की तुझ्यासोबत काय झालंय, कोणी काही केलंय का? तर बोलला, घाबरत होता खूप की मला सांगायचं नाही करून. तरी आम्ही त्याला प्रेमाने विचारलं, तर त्यांनी सांगितलं आम्हाला की माझ्यासोबत एका पोराने असं असं केलंय. तर आम्ही विचारलं कुठला पोरगा, मग त्यांनी त्याचं नाव सांगितलं, त्याचं घरात झालंय, हे सगळं त्यांनी सांगितलं की मला घरात घेऊन गेला आणि माझ्यासोबत असं असं त्यांनी केलं. मग आम्ही त्याच्याकडे गेलो, तो आम्हाला भेटला. मग आम्ही त्याला हाणापाई केली पण, आणि मारत मारत पोलीस चौकीला आम्ही आणलं त्याला की आमच्या भावासोबत ह्याने असं असं केलंय करून. तर आम्ही पोलिसांकडे आलो होतो आणि इथं दिला होता, आणि तेच रात्री याला मेडिकलसाठी पाठवलं दवाखान्यात. आणि आम्ही दवाखान्यात गेलो सगळे, आणि इथून आरोपी पळाला. आम्हाला काय सांगितलं नाही या लोकांनी की तो पळून गेलाय करून. मग आम्हाला 3 दिवस असंच माझ्या भावाला रखडवलं तिथं दवाखान्यात ठेवून, तुम्हाला उद्या सोडेल, परवा सोडेल. आम्हाला सांगितलं एका दिवसाचा होता, आणि आम्हाला तिथं 3 दिवस ठेवला. असं करत करत आम्ही जरा दबाव टाकला, तेव्हा आम्हाला माहिती पडलं का तो पळून गेलाय करून. मग आम्ही दवाखान्यातून जबरदस्ती आम्ही भावाला आमच्या काढून आणलं तिथून की आम्हाला सुट्टी पाहिजे, आमचा भाव आता बरा हाय करून. फक्त मेडिकलसाठी एका दिवसासाठी सांगितलं, आणि तुम्ही 3 दिवस ठेवला. म्हणजे ते दवाखान्याला बोलले की याला पोलीसवाल्यांनी थांबवलं, आम्ही नाही थांबवलं इथं. 22 तारखेला, आणि 22 तारखेला माझ्या भावासोबत झालं, आणि 23ला आम्हाला कळालं की असं असं काहीतरी झालंय करून. आणि त्याला त्या दिवशी 23 तारखेलाच आम्ही पोलीसवाल्याकडे आणलं आणि त्याला दिलं. पण अजून 15 दिवस झाले, अजून काय तो भेटला नाहीये, ह्यांना भेटतच नाहीये. आणि आता कालचीच गोष्ट आहे, माझ्या आईला तो दिसला, म्हणजे आमच्या घराच्या आसपास फिरतोय, आणि माझ्या भावाला काय केलं तर आम्ही काय, कोणाची जबाबदारी येईल? मग आमचं असं म्हणणं आहे की तो जर दिसतोय आम्हाला, तुम्हाला कसं दिसत नाही, तुम्हाला कसं भेटत नाहीये? पाहिजे ना, एवढे तुमचे स्टाफ आहे. त्या दिवशी पण आम्ही ठेवून गेलो, कमसे कम 20-25 स्टाफ होते. त्यांच्या समोरून तो मुलगा पळून गेला, तर तुम्ही लोक काय करत होते? पाहिजे का नाही इकडं? आणि आम्हाला काही उत्तर देत नाहीये. त्या पोराला सोडायला करतात, माझ्या भावाला सारखा आम्ही इथं घेऊन येतोय, आणि तो लहान आहे अजून. पोलिसांचा प्रतिसाद आम्हाला बिलकुल मिळालेला नाहीये. प्रत्येक वेळा आम्ही दर एक दिवस सोडून आम्ही पोलीस स्टेशनला येतोय. आम्ही त्याला शोधतोय, आम्ही असं करतो, आमची टीम इकडे गेली, आमची टीम तिकडे गेली, तुमच्या एरियामध्ये सर्च करतोय, पण त्यांना दिसत नाहीये, भेटत नाहीये. पण त्या मुलाच्या आईला काल तो दिसलाय, आणि तो पुन्हाच नाही बघतो त्यांच्याकडे. जर उद्या कमी जास्त काय झालं तर पोलीस जबाबदार घेणार आहे का? आणि त्याला एरियाच्या लोकांचा भरपूर सपोर्ट आहे, आणि ज्या एरियाच्या लोकांचा सपोर्ट आहे त्यांची नावं आम्ही पोलिसांना दिली, पण पोलीस त्यांना चौकशीसाठी आमच्या समोर आणत नाहीये. तर तो एवढा दबावाखाली आहे की आम्ही त्याला शाळेतही पाठवू शकत नाही. तो एकटा राहायचा प्रयत्न करतो. उद्या त्याच्या डोक्यावर काय परिणाम झाला या गोष्टीबद्दल त्याला पोलीस जबाबदार असणार आहे. अद्याप आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केला जातोय. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.